नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत टूना फिशचं सँडविच. तर चला बघूयात कसं बनतं हे सँडविच. तर सगळ्यात आधी आपण हिरव्या मिरच्या कापून घेऊयात. लसणाच्या 7-8 पाकळ्या घ्यायच्या आणि एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा. आता कांदा आपण त्याच्यावरचं टर्फल काढून स्वच्छ धुवून घेतलाय. मग आता कांदा उभा कापून झालाय, तर मी ह्याला एक असा कट मारून घेते म्हणजे जास्त. आता आपण एक खोलून घेऊया. हे बघा, आता ह्यामधलं जे ऑइल आहे ते सगळं वरती जे तरंगताना दिसतंय तुम्हाला पाण्यासारखं, ते ऑइल फेकून देते मी. आणि आता आपण गॅस लावून घेतलाय. तर ह्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल बघा गरमागरम तापलंय. जरा स्लो करते. त्याच्या आणि लसूण छान परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात कांदा टाकून घेऊया. कांद्यामध्ये असं मस्त एकजीव करून घ्यायचं. आता हे ऑलमोस्ट शिजत आलंय. तर ह्यामध्ये मी थोडीशी काळी मिरीची पावडर टाकते आणि थोडासा गरम मसाला. अगदी थोडा, जास्त टाकायचा नाही. हे बघा एवढा. आता आपण सँडविच बनवायला घेऊयात. सगळ्यात आधी ह्यावरती मेयोनीज टाकून घेऊयात. दोन्ही साईडने मस्त स्प्रेड करायचं. आता हे मेयोनीज मस्त स्प्रेड करून घेऊया. ब्रेड बनवलेलं इनर फिलिंग ह्यात टाकूया. त्यावरती आता आपण हे चीज घेऊया स्प्रेड करून. आता आपण गॅसवरती पॅन ठेवूयात. व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घेऊयात. त्यावरती आपण आपला सँडविच ठेवून घेऊया. दुसऱ्या साईडून पलटी मारून घेऊयात. नीट अलगद आहेत. गरमागरम आपला सँडविच रेडी आहे. आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कसा झालाय. एक नंबर, चुम्मेश्वरी झालाय. तुम्ही नक्की घरी ट्राय करा. टूना फिश तुम्ही बोलसान कंटेनर आम्ही कुठून आणू, आमच्याकडे नाही आहे. तर आपल्याकडे कुपा नावाचा मासा मिळतो ना, तोच आहे हा. त्याच्या आतमधला गर काढायचा, म्हणजे त्याच्या आतलं ते मांस काढायचं मऊ मऊ, आणि त्याचं सेम प्रोसेस करू शकता तुम्ही. फक्त मीठ तुम्ही ॲड ऑन करा, कारण ह्या कंटेनरमध्ये ऑलरेडी मीठ असतं. अदरवाईज बाकी सगळी प्रोसेस सेम आहे. आणि एकदा घरी नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप यम्मी लागतं.